धावसंख्येवरती आक्रमक पवित्रा घेतोय तो हा म्हणजे नितीन. हो गेला की चौकार गेला पण 2 धावा नक्की मिळतात. गोलंदाजाचा कॉन्फिडन्स बघा, चेंडू टाकतानाच म्हणतो गेला, पण गेला की चौकार गेला की विकेट गेला ते मात्र आता नितीन दाखवून देईल आपल्या बॅटमधून. पुन्हा एकदा गुडघेकडे जातोय चौकाराच्या दिशेने लांबात इथे धावत होते का पायचा धावत आकाशाकडे बोट आणि इथे मोठी विकेट माघारी परतावं लागेल ते म्हणजे यशला यश मिळवायच्या आधीच माघारी परतावं लागते. बॅक टू द पॅव्हिलियन यश. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 7 धावा 7 धावा 7 धावा मित्रांनो. धाव फलकावरती 7 धावा आणि तुमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांची देखील यापुढे अशीच लाभू दे 7. महत्वपूर्ण 7. फुलटॉस चेंडू घेतलाय, ताकद लावले जाते, सीमारेषेवर गुदगुळे करत गवत कापत पण मात्र 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 9 धावा धाव फलकावरती. एक गडी बाद 9 धावा. यश भोपळा न फोडता माघारी परतला. हो नोटचा पण मात्र इथे अपील मागितली जाते पण पंच सांगतायत पंचांचा इशारा. धावा करती धावा आपण पाहतो 12 धावा. पुढे प्रयत्न होता पण इथे मात्र चौकार होते नितीनद्वारे. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो, फलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो. 4च्या मदतीने धावसंख्या होते 16 धावा धाव फलकावरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे आपण पाहतो. हो सुंदर ढकलून दिला चेंडू सन्मानाने नितीनची मात्र फलंदाजीचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण पाहतो तो नितेश. हो सुंदर डाय घेतली होती, झेप घेतली होती पण पंचांचा कोणताही इशारा नाहीये आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मधून धावसंख्या होती 19 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती सहजरित्या टिकला चेंडू जातो सरळ सीमारेषे पार होते. बिग षटकार आणि 6च्या धावेने मदतीने धावसंख्या वधारते. धावसंख्या होते 25 धावा धाव फलकावरती. पुन्हा सुरुवात चेंडू जाईल का शतराक्षक तैनात. जाल में मछली फसी वापस लौटना पडेगा पण पंचांचा इशारा येतो नो चेंडू. 2 धावा धाव फलकावरती वधारले जातील, पुढे सरकले जातील. 27 धावा. त्यानंतर 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय पण 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते 29 धावा धाव फलकावरती. नितीनचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये पण इथे नजर होती दुर्घटना घडली. एवढ्या रागात मारला चेंडू की त्याला मात्र यष्टी न दिसताच कीपर न दिसताच त्याला बाहेर प्रेक्षक पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. नितीन बार विकेट महत्वपूर्ण आहे नितीनची. आपल्याला सुंदर फलंदाजीचा नजराणा पेश करतो. बहारदार फलंदाजी. गोलंदाज आहे संदेश. 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात धाव फलकावरती. पुन्हा एकदा इथे मात्र
नितीनला गमावं लागेल. निर्माण झालेलं वादळ इथे शांत होते. नितीनचं वादळ शांत होताना पाहायला मिळते आणि तिथे मात्र सन्नाटा पाहायला मिळते. ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दर्शकांमध्ये आणि टाळ्यांचा कडकडाट होते ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांच्या दर्शकांमध्ये. कुणाल पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू समजला नाहीये. दुधवी चेंडू पाहायला मिळते आपल्याला. निर्धाव चेंडूची सांगता मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जर निर्धाव चेंडू टाकण्याचं यश आलं तर इथं मात्र जल सुटते. चुकीला माफी नाही पण एक धाव नक्की मिळतो आणि ते विकेटचं पतन. असा नाही तसा पण विकेटचं पतन होताना पाहायला मिळते आणि कुणालला माघारी परतावं लागेल. किती धाव? एक धाव झाली आता. एक धावेच्या मदतीने धावसंख्या होते 31. मोठा फटका येतो. इथं मात्र षटकार. षटकार रूपांतर होते. ताकद होते. टायमिंग शॉट होता. बॅटच्या रडार मध्ये आला आणि षटकारामध्ये रूपांतर. आपण पाहतोय सुंदर रन आणि ते पुन्हा आईने 5 दिवसात जेल होता असतो पण आई जीवनदान प्राप्त होतो. नो चेंडू 3 धावा प्राप्त होतात. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 3 धावा. धावसंख्या होते 40. सर्वाधिक धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 40 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तितकंच धारदार फलंदाजी देखील पाहायला मिळते. नितीन गायकवाड याची फलंदाजी धारदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या होते एकूण आपण पाहतोय 41 धावा. 1 धाव 42 धावा. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 41. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वाधिक धावफलक पहिल्यांदा आपण पाहतोय तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ आहे. सौख्य 11 संघाची सर्वाधिक धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते 42. पुन्हा एकदा पण इथे मात्र मोठा फटका खेळायचा फसतोय. प्रयत्न फसतोय. विकेटचा पतन माघारी परतावा लागला. हॅलो, या स्पर्धेकरता खास गावावरून या ठिकाणी उपस्थित झालेले सन्माननीय किरणजी गोगावले गुरुजी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं सहर्ष खूप स्वागत करत आहोत. सन्माननीय किरणजी गोगावले गुरुजी. एक धाव प्लीज. टी20चा सामना आता धावफलकावरती धावा मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. मोठी धावसंख्या असेल अजून या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा आलक मात्र वाढता आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. 1 धावेची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 44 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे खेळण्याचा प्रयत्न पण नाहीये. एसटीला आपला हाताचा स्पर्श झालेला आहे. चेंडू स्पर्श झालेला नाही नसल्याने मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतो. सुधीर कदम धावटी नको याचा मात्र पुढील होणारा सामना SR वॉरियर्स वर्सेस एव्हरग्रीन RGK 1993. दोन्ही संघाचे संघनायक कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि इथे वॉरियर्स वर्सेस एव्हरग्रीन RGK 1993. चला, दोन्ही संघाचे संघनायक कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत आणि 46 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे आई झिंगाई कृपा क्रिकेट संघ या संघाला. 24 चेंडू 46 धावांचं आव्हान. 24 चेंडू 46 धावा. काय रणनीती असू शकते, काय गणित काल असू शकतो. कारण आपण आज प्रत्येक सामन्यात जर पाहिला याआधीचे तर सर्वाधिक 36 धावांचं टार्गेट होतं. आता 93 ते म्हणजे संघमालक 46 धावांचं आव्हान असेल. टार्गेट बरोबर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
चला लवकर CK11 नांदा ओके भरे. जसं तुम्ही नांदत आहात तसं इथे देखील नांदायचं आहे. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक विद्यार्थी म्हणून माजी विद्यार्थी म्हणून जी आपली जबाबदारी आपण पार पाडत आलात त्या स्पर्धेमध्ये देखील पार पाडायची आहे. तुमचा आनंद गगनाला मागण्याचं झालेलं 46 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू 46 धावांचं आव्हान असणार आहे. काय रणनीती असू शकेल समजावून सांगितलं जाते, कानमंत्र दिला जाते. पारंपरिक ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण हे पाहतो. हे जे आपण क्षणचित्र पाहतो, छायाचित्र पाहतो ते म्हणजे एक सर्कल केला जातो. सर्कलमध्ये 11 मध्ये ज्या संघांचं स्थान असतो त्या 11 मध्ये माझा नंबर का, माझं स्थान का, याच्या कर्णधाराकडून टिप्स दिल्या जातात. एक जबाबदारी दिली जाते. त्या जबाबदारीचं मात्र चर्चा केली जाते. ते या स्पर्धेमध्ये या सर्कल करून केलं जातं. इथे ईश्वराला स्मरण केलं जातं, नमन केलं जातं. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात केली जाते, खेळायला सुरुवात केली जाते. क्षेत्ररक्षक आपण पहिलं गोलंदाजी आपण पाहतो यश 46 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला गोलंदाज आहे. स्ट्राईकला असेल तो रुपेश, सोमेश आणि प्रल्हाद. यश सुंदर चेंडू बिरकावून तर मात्र धावा होईल का, पण एवढा वेगाने आपण धावत गेला. सोमेश एवढा वेगाने धावत गेला की जशी बंदुकीमधून गोळी सुटते एवढा वेग होता धावणीमध्ये सोमेशचा. पण एक धावाचा खाता देखील ओपन केला. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा नक्की मिळेल. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातो, पण मात्र धावांचं लक्ष मात्र मोठं आहे मित्रांनो. एकेरी दुहेरी धावांवरती तुम्ही जरी भर दिलात पण मोठी धावसंख्या त्यामध्ये अपयश होऊ शकतं. पण एक धाव नक्की मिळेल. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. 3 धाव आपल्याला पाहायला मिळतात. हा नो आहे, पण मात्र विकेटचं पतन. एक रन. चला आपण मॅच कडे वळूया. महत्वपूर्ण मॅच आहे. आपण पाहतो काहीसे सर्वाधिक धावसंख्या असेल. 46 धावांचं लक्ष सेट केलं. मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. जाते का, पण जाते समारेषेत पार. हे तो चौकार, मोठा फटका. चौकाराच्या रूपाने मात्र टाळ्याचा गडगड पाहायला मिळते. ते म्हणजे आई झोलाई कृपा क्रिकेट संघ यांच्यामध्ये आपल्याला CK11 यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या होते. एकूण 8 धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळते. सुंदर रणनीती, सुंदर गणिमी काम आपल्याला पाहायला मिळते. सुंदर तितकं दर्जेदार नियोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे स्वर्गीय दिवंगत आरजी काते साहेब चषक 2024 हा करारनामा पाहायला मिळतो. हो सुंदर 2 धावा मात्र नक्की मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतो. धावसंख्या होतात ते एकूण 11 धावा. 11 धावा धावपलका होते. तिकडे पण विचार 11 आताच्या 2 11 नितीन सुंदर इथं झेल होऊ शकला असता पण नाही. सुंदर क्षेत्ररक्षण होतं नितीनचं. गुणवत्ता, तंत्रशुद्ध खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. नितीन 2 धावांचे आपल्याला मात्र धावांमध्ये भर पडेल. धावा वधारतात. धावसंख्या होते 13. पुन्हा त्या पेश कॉपी पेस्ट करताना पाहायला मिळते. त्या दिशेने करताना पाहायला मिळतं. नितीन काहीसा जखून ठेवतो फलंदाजांना. मोठे फटके खेळण्यामध्ये यश येत नाहीये. थांबून ठेवले, रोखून ठेवले नितीनने. पुन्हा नोटचा इशारा इथे पंचांकडून. नो आहे ना, नो नाहीये, नो नाहीये, पण 2 धावा नक्की मिळतात. आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 16 धावा धावपलकावरती. आणि आपण पाहतोय स्वर्गीय आरजी काते साहेब चषक 2024 6 रंगदर 16. पुन्हा एकदा जायला खेळ होतोय मित्रांनो. मी नेहमीच म्हणतो की पाण्यामध्ये नेट टाकला तर मासे अडकतात, मोबाईल मध्ये नेट टाकला तर माणसं अडकतात. आणि असं सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं तर मात्र अशा मोडमध्ये फलंदाज अडकतात. आणि हे फलंदाज अडकताना आपल्याला पाहायला मिळतात.
अनिल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. पुढे जाण्याचा प्रयत्न होईल तो मोठा फटका ताकद होती. क्या बात आहे. दोन्ही स्टाईल शतक आपल्याला पाहायला मिळते नितीनचं. आणि स्कोर आपल्याला पाहायला मिळते 17 धावा 1-7. प्रत्येक चेंडूवरती धाव फलक आपल्याला सांगितलं जात आहे. इथे मात्र पाहायला मिळतं आपल्याला. आणि 1 धावेच्या मधून आपल्याला पाहायला मिळते धावफलक 18 धावा. षटकाची देखील समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा होतात त्या 18 धावा. मागील झालेल्या सामन्याचा सामनावीर म्हणून आपण देतो आदित्य गोगावले यांना सामनावीर म्हणून किताब दिला जातो. तर मी उदयजी माडिक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करायचा. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी एकदा. जो मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या नावावरती जातो तो आदित्य. विकेटचं पतन आदित्य याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक आदित्य पुढील सामन्यासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतो हो आडव्या बॅटने खेळला जातो. घटना टेक तमाशा देख अशा पद्धतीने फलंदाजी केली जाते आणि बॅट भिरकावली जाते. एक धाव नक्की मिळेल. एका धावेत समाधान म्हणावं लागते. एका धावेत धावसंख्या होते 19. इथे मात्र इथे ने म्हणतो आणि एक धाव पूर्ण. 20 धावा पूर्ण केल्या जातात. धाव फलकावरती लागल्या जातात. तिसरे षटक प्रगतीपथावरती मोठे धावसंख्या आहे मित्रांनो. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि जगणून ठेवले थांबून ठेवले. फलंदाजांना मोठे शॉट खेळण्यामध्ये अपयश येतो. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आता मात्र तुमच्या हातामध्ये 7 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी खूप साऱ्या धावा गरजेच्या आहेत. 7 चेंडू गरजेचे आहेत. नक्की त्याला म्हटलं जातं ग्रामीण टेनिस क्रिकेट. खऱ्या अर्थाने तुम्ही विद्यार्थी म्हणून आता हा चेंडू फेकला. इथे मात्र वाचते लावला का कारण चेंडू स्पर्श केला नव्हता एसटीला. पण मात्र एसटीची देताना पाहायला मिळते. षटकाची समाप्ती धावफलकाची धावा आपण पाहतोय त्या म्हणजे 22 झालेत. अजूनही 24 धावांची गरज. पुढील संघाने तयार व्हायचं आहे. 6 चेंडू 24 धावांची गरज. 9 चेंडू आणि त्या विकेटचं पतन. 1 धाव फक्त ऍड होईल. काहीच औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके खेळावे लागणार आहेत. मंजिल होने को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से तो उद्यान होता है सपनों में जान होना चाहिए. पण इथं फक्त आपल्याला औपचारिकता पाहायला मिळते. या ठिकाणी आपले कार्यकारिणीचे सदस्य श्री सुनील शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत. बॉलर्सने यानंतरचा होणारा सामना SR वॉरियर्स वर्सेस एव्हरग्रीन 1993. आपण पाहतो धावफलकावरती तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धावफलकावरती घेऊन जातो. धावफलकावरती धावा आपण पाहतो 30 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आपण. 1 धाव नक्की मिळेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील औपचारिकता बाकी. शरणागती पत्कारली. क्लीन गोल उद्ध्वस्त. नाराजगी खुश. त्यांच्या चेहऱ्यावरून सांगताय की नाराजगी खुश. विकेट गेल्यानंतर आनंद लुटायचं काम करतात. फक्त मजा एन्जॉय. मित्रांनो एन्जॉय एवढा करा. मित्रांनो एन्जॉय एवढा करा
पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मित्रांनो एन्जॉय एवढा करा की एन्जॉय करायची गरज पडली नाही पाहिजे. एवढा एन्जॉय आज या स्पर्धेमध्ये करायचा आहे. यानंतरचा सामना एसआय वॉरियर्स वर्सेस एव्हरग्रीन 9093. नितीन गायकवाड